गोरेगावच्या नेस्को सेंटरमधल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनानं एक तरुण आणि एका तरुणीच्या झालेल्या मृत्यूनं मुंबईच्या बदलत्या संस्कृतीविषयी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ड्रग्सचा पुरवठा झालेला हा काही पहिलाच कार्यक्रम नव्हता, तर गेल्या काही महिन्यांपासून नेस्को सेंटरमधल्या कार्यक्रमांमध्ये ड्रग्सचा पुरवठा आणि ड्रग्सचं सेवनही होतं अशी धक्कादायक बाब ही मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस करतायत काय असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. तरुणांच्या वाढत्या ड्रग्स सेवनामुळे मुंबईच्या बदलत्या संस्कृतीविषयी ही चिंता व्यक्त करण्यात येते. मुंबईतल्या गोरेगावमधील 9x9 म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनानं 2 तरुणांचा मृत्यू झाला आणि रंगबेरंगी झगमगाटानं डोळे दिपवणाऱ्या मायानगरीची दुसरी काळी बाजू समोर आली. नेस्को सेंटरमधल्या या कुप्रसिद्ध पार्टीनंतर मुंबईच्या तरुणाईचं नवं आकर्षण असलेल्या म्युझिक कॉन्सर्ट वादात सापडल्या. हजारो रुपयांची तिकीटं खरेदी करून तरुण तरुणी या कॉन्सर्टला जातात. परदेशातलं म्युझिक कॉन्सर्टच्या या फॅडची भारतीय तरुणाईला वेगळीच भुरळ पडलेली असताना त्यात होणाऱ्या नशेबाजीचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. नेस्को सेंटरच्या घटनेनंतर मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस आणि प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी दोषींना सोडलं जाणार नाही हे सत्ताधाऱ्यांकडून दिलं जाणारं टिपिकल आश्वासनही त्यांनी देऊन टाकलं. महाराष्ट्रामध्ये पोलीस दल फार सक्षम आहे, ते चांगली रीतीने काम करत आहे. तरी पण हा जे घटना झाली अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. हा घटनाची सखोल चौकशी सुरू आहे आणि मी आपला विश्वास देतो की यामध्ये जो काही इन्व्हॉल्व असेल, जो काही जिम्मेदार असेल, सर्वांवर कठोर कारवाई होणार आहे. नेस्को सेंटरमध्ये ड्रग्ज अतिसेवनानं अत्यवस्थ झालेल्या एका तरुणीनं BKC मधल्या एका कॉन्सर्टमध्येही ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. शहरात राजरोसपणे अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन होत असेल तर पोलीस झोपा काढतायत का असा सवाल विरोधक करतायत. खरं तर ही माहिती मुंबई पोलिसांनी घेणं गरजेचं होतं, गृह विभागाने घेणं गरजेचं होतं. 9x9 हे जे काही इव्हेंट आहे, आपण त्यांच्या पेजवर जरी जाऊन पाहिलं ना, ही बातम्या आल्यानंतर आम्ही चेक केलं, ते पाहिलं ना तुम्ही, तर ते 2023-22च्या पोस्ट पण जर आपण पाहिलं ना, तर क्लिअर तिथे लिहित आहेत रेव्ह पार्टी. तर जेव्हा रेव्ह पार्टी लिहिलेलं असताना अशा प्रकारचं कार्यक्रम हे मुंबईत गोरेगावसारख्या ठिकाणी मुंबई पोलीस गृह विभाग परवानगी देतेच कशी? यापूर्वी असे अनेक प्रकार घडल्याचं लक्षात आल्यानंतर प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, मात्र त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात आल्याचं शिवसेना खासदार रवींद्र वायकर म्हणाले. तर विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी स्पष्ट केलंय. एक तरुण पिढी बिघडवायचं काम या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये होतं आहे आणि या सरकारच्या काळात होतं आहे. काय करतंय गृह विभाग, काय करतंय सरकार, काय करतंय पोलीस स्टेशन, मुंबईचे CP काय करतायत? आणि म्हणून आमचा आक्षेप आहे की आज ही सुरुवात आहे, आत्ताच रोका. आणि याच्या पाठीमागे कोण आहेत ना, मग ते ऑर्गनाईज करणारे कंपनीचे लोक आहेत का, त्याचे डायरेक्टर आहेत का, आणि कोण आहेत? ताई आमचं तेच म्हणतात की याच्या मुळाची कोण आहे ते शोधा ना. ओपन जागा होती आणि त्या ओपन जागेमध्ये आता जेवढ्या वाईट गोष्टी म्हणजे अनधिक गोष्टींचं हा केंद्र झालेलं आहे. याचं कारण असं की त्या ठिकाणी बाकीच्या लोकांना काही बांधकाम केलं तर त्याच्यामध्ये कायदा येतो, कॉर्पोरेशनचे कायदे येतात, पोलिसांचे कायदे येतात, सर्वच प्रकारचे कायदे येतात. पण या नेस्को सेंटरला कुठलाही कायदा लागत नाही. कारण मी विधानसभेमध्ये देखील या बाबतीमध्ये की त्याचं बांधकाम चालू असताना तो हॉटेल बांधतोय, शेड बांधतो आहे, आणखीन काही सर्व गोष्टी करतोय, पण त्याला काही परवानगी आहे की नाही कळत नाही. तरुणाईमध्ये ड्रग्सच्या सेवनाची क्रेज वाढत चालल्याबद्दल पुण्याच्या मुक्तांगणच्या संचालिका डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी चिंता व्यक्त केली. आता ना हे असा एक खूप मोठा प्रवाह मला वाटतं की असा एक व्हायला लागलेला आहे की पार्टी करणं, त्याच्यामध्ये ड्रग्ज घेणं म्हणजे आपण काहीतरी ग्रेट करतोय, या सगळ्याला एक ग्लॅमर यायला लागलेला आहे आणि मग मुलं त्याच्याकडे खूप आकर्षित होत आहेत. तर हा ट्रेंड खूपच वाढतोय आणि मला वाटतं की आपण एक पालकांची पण एक खूप मोठी जबाबदारी आहे की लहानपणापासून ह्याच्या दुष्परिणामांविषयी मुलांशी मोकळेपणाने चर्चा करायची. आता ही खूप मोठी घटना झाली आहे, त्या निमित्ताने एक जनजागृती होऊन जाणं हे खूप आवश्यक आहे. नेस्को सारखी एखादी घटना घडून गेली की कारवाई केली जाते,
मात्र या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना कधी करणार असा प्रश्न आहे. सरकार आणि पोलिसांनी रिॲक्टिव्ह होण्याऐवजी प्रोॲक्टिव्ह झालं तरच उडती मुंबई होण्यापासून वाचवू शकेल. पुण्याहून मंदार गोंजारीसह सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.